हा विषय म्हणजे 2 टप्प्यामधला विषय आहे की ऐकून घ्या. आता कुणाच्या वॉर्डामध्ये नाही बोल की हा विषय शेवटचा नाही की या विषयानंतर निर्णय झाला असं नाहीये. तर या विषयाच्या अनुषंगाने आपण ऍक्च्युली प्रशासनाची जबाबदारी आहे पहिला की शौचालय प्रत्येक ठिकाणी बांधायची वगैरे. पण या ठिकाणी आपण सभागृहामध्ये त्यांना एक दिशा देतोय की तुम्ही तुमच्या पद्धतीने पहिला एक SOP ठरवून आणा की कशा प्रकारे तुम्ही साफसफाई ठेवणार आहेत आणि कुठे कुठे डिझाईन आणि कुठे कुठे बांधायचं आहेत तो प्रस्ताव सभागृहापुढे आणा. डिझाईनचे सॅम्पल्स त्या ठिकाणी आणा. 2 सीटचे म्हणजे 2 टॉयलेटचे, 10 टॉयलेटचे, 50 टॉयलेटचे, जे झोपडपट्टी एरियामधले टॉयलेट, गार्डनमधले टॉयलेट, रोड साईडचे टॉयलेट, असे वेगवेगळ्या डिझाईनचे घेऊन या. मग युनिफॉर्मिटी होईल. कुठले कुठले लोकेशन तुम्हाला वाटतात असले पाहिजेत ते आणा. मग आम्ही कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये एकूण एक आम्ही सदस्य आम्ही चर्चा करू की आम्हाला कुठल्या कुठल्या जागेवर पाहिजे. ती जागा उपलब्ध नसेल तर आपल्या दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून आपण ती जागा ॲक्वायर करू. ती कोणाकडे असो, MIDC कडे असो, PWD कडे असो किंवा सिडकोकडे असो, ती आपण शौचालयासाठी जागा घेणं आहे. खऱ्या अर्थाने आधी देखील सांगितलं की हा प्रस्ताव आपण पास केल्यानंतर प्रशासनाने एका महिने म्हणजे पुढील सभेपर्यंत त्याचं बनवून आपल्या सभागृहाचं पुन्हा ठेवलं पाहिजे. त्यामध्ये कशा डिझाईन असल्या पाहिजे, कशा साफसफाई करणार. आता याच्यामध्ये मी विविध दिशा दिलेली वाचलं असेल तर समजेल की प्रस्तावामध्ये सगळ्या पद्धतीचं मी टाकलेलं आहे. कुठली कोटिंग करायची आहे, कुठले सेन्सर्स लावायचे आहेत, फीडबॅक सिस्टीम कशी पद्धतीने घ्यायचं आहे. आता त्याची अंमलबजावणी तुमच्या माध्यमातून कशी करायची आहे, किती शौचालय बांधायची आहेत, त्याला प्रत्येक शौचालय खर्च किती येणार. तर अशा पद्धतीचा प्रस्ताव सभागृहापुढे घेऊन यायचे. मग तेव्हा आपण डिटेलमध्ये चर्चा करू की मला या फुटपाथवरती शौचालय पाहिजे, मला या गार्डनमध्ये शौचालय पाहिजे. आता एक की नक्की की आपल्या नवी मुंबईतला एकही शौचालय चांगला नाही. चांगला नाही म्हणजे दुसऱ्या महापालिकेपेक्षा चांगला असेल पण आपल्याला पाहिजे तसा चांगला नाही. आणि त्यामुळे आपल्याला दर्जेदार शौचालय त्या ठिकाणी तयार करायचे. सर्वप्रथम मला तर टॉयलेट्स आपण त्या ठिकाणी लावले, त्याची दरदशा त्या ठिकाणी वाली. पण काही ठिकाणी आपण पेड करू शकतो जिथे उच्चभ्रू लोक राहतात तशा पद्धतीने. तर तो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. यापुढे शौचालय कशी असली पाहिजे. आणि आता यापुढे आपण धोरण काय बनवणार आहोत. आपण ओढायला जाणार नाही. कुठेही याच्यामध्ये कसूरता दिसून आली तर सरळ सरळ कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टच करायचं आणि त्या अधिकाऱ्याला देखील कामावरून काढून टाकायचं. यापुढे चुकीच्या किंवा कामामध्ये कुठलीही कमतरता या विषयासंबंधी गय करता कामा नये. ही महापालिका आता रिझल्ट ओरिएंटेड काम करणार आहे. जर रिझल्ट खराब आला तर संबंधित अधिकारी आणि संबंधित कंत्राटाला त्या ठिकाणी जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सभेमध्ये आपण तशा प्रकारे निर्णय घेऊ की कशा प्रकारे मेंटेनन्सचं काम असेल. 1 रुपया पद्धत आपण स्वीकारायची नाही, ते धोरण आपण ठरवू. आणि संपूर्ण मेंटेनन्सची जबाबदारी आपण ठरवू, चेकलिस्ट आपण ठरवू. तर तशा पद्धतीने पहिला प्रशासनाकडून येऊ दे आपल्याकडे प्रस्ताव आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी ॲड करायच्यात. तेव्हा प्रत्येक सदस्याचं मत त्यावरती व्यक्त होणं, त्यावरती सूचना येणं ते अभिप्रेत असणार आहे. आणि ते आल्यानंतर मग ते कॉन्क्रीट धोरण आपल्या नवी मुंबई महापालिकेचं शौचालयाच्या बाबतीत सन्मानगृह, त्याला एक विशिष्ट नाव देऊ. आज सर्वात मोठी म्हणजे मोठ्या मोठ्या इमारती वगैरे ओळख असू शकत नाही, पण ज्या सुलभतेने त्यांना सन्मानपूर्वक ज्या काही सुविधा द्यायच्या असतील त्या सुविधा चांगल्या असणं ही आपली जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे. तर माझ्या सभागृहांना विनंती आहे की आपली जी काही चर्चा असेल ती आपण तो प्रस्ताव आल्यानंतर राखून ठेवली तर निश्चितच त्याच्यावर अधिक भर पडेल. कारण की आता याच्यामध्ये सर्वत्र आलेला आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने एका महापौर मॅडम आपण सूचना द्याव्या की पुढील सभेपर्यंतच प्रस्ताव त्या ठिकाणी बनवून आणा आणि तदनंतर आपण चर्चा केली तर त्या ठिकाणी चांगली चर्चा सभागृहामध्ये, नाही तर रिपिटेटिव्ह चर्चा आपली पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी होऊ शकते. धन्यवाद. विषय क्रमांक लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।